सर्वांना धन्यवाद देऊया कारण तो आपल्या बरोबर आहे. Yes, he is good. हो, तो चांगला आहे. He is good. Yes, तो चांगला आहे. And he is doing, planning for us. आणि तो आपल्यासाठी योजना करत आहे. Which is for the best thing that will be outcome. ज्या आपल्या जीवनासाठी सर्वोत्तम आहेत अशा योजना तो आपल्यासाठी करत आहे. Yes, everything, the plans will outcoming is only good and good. The best is there. ज्यातून फक्त सर्वोत्तम आणि उत्तमातलं उत्तम त्याच्यातून बाहेर येणार But do आहे. you know? परंतु तुम्हाला माहितीये का? Yes, the blood of Christ परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त was the way of redemption. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हेच केवळ एक आपल्याला सुटकेचा मार्ग आहे. And the way of reconciliation. आणि समिटीकरणाचा तो एक मार्ग आहे प्रभू येशू. Yes, it's fine. हो, बरोबर, ते ठीक आहे. Because this is a blessing. कारण तो आशीर्वाद आहे. Yes, because the Lord has planned has the planning for you to be a blessed person. कारण देवाची योजना आहे की तुम्ही आशीर्वादित असावं. Yes, because the Lord has only given you the blessings. कारण देवाने फक्त तुम्हाला आशीर्वादच दिलेले आहेत प्रियांनो. Because he is a good-hearted Father. कारण तो चांगल्या मनाचा, चांगल्या हृदयाचा पिता आहे. Yes, you know the word say that even though you are from this world, you don't give your child a scorpion or any snake to eat when he asks for the bread. जगामधला किती दुष्ट पिता असला तरी तो आपल्या मुलांना साप आणि विंचू देत नाही. Because he is a good man, he is a good father. कारण तो दुष्ट मनुष्य असून सुद्धा तो एक चांगला पिता असतो. Yes, the Lord is good. हो, परमेश्वर चांगला आहे. All the time. सर्व काळासाठी Say, परमेश्वर the चांगला Lord आहे. is good. बोला, परमेश्वर सर्व काळ. Yes, the Lord is the who shed the blood for us. ज्याने आपल्यासाठी रक्त सांडलं. Who sent his only son for us. ज्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी To पाठवला. win जिंकण्यासाठी. many daughters and sons. अनेक पुत्र आणि कन्यांना जिंकण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला. He is so great. तो खरंच महान आहे प्रियांनो. Yes, he leaves 99 sheep तो आपले 99 मेंढरं सोडतो. and go seek for the पण one एक sheep. हरवलेल्या मेंढराला शोधण्यासाठी तो येतो. Means you and me are so valuable in his sight. म्हणून आपण त्याच्या नजरेमध्ये आपण खूप मौल्यवान आहोत. We are precious. आपण मौल्यवान आहोत. He says you are the apple of my eye. तुम्ही माझ्या डोळ्यातलं बबूल आहात. Hallelujah. हालेलुया. So cheer up. चला हसा, आनंद करा. Because the Lord Jesus Christ has shed his blood for once for all. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त एकदाच सर्वांसाठी सांडलेलं आहे. To bless you. तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. But now the problem is परंतु आता समस्या अशी आहे की we are not able to walk in the blessings. का आपण आता त्याच्या आशीर्वादामध्ये का चालू शकत नाही. Yes, he has blessed the Israelis. त्यांनी इस्रायली लोकांना आशीर्वादित केलं. His people to take them to the promised land. त्यांनी वचनाच्या देशामध्ये त्या लोकांना घेऊन गेला. To take them in the promised land. He has वचन- promised it. ते जसं त्यांनी वचन दिलं त्याप्रमाणे तो वचनाच्या देशामध्ये तो त्यांना घेऊन गेला. But they did not reach there. पण ते तिथं पोहोचू शकले नाही. Why? का? There were many reasons for that. कारण त्यासाठी बहुतेक कारण होती. The curses are also a reason for that. त्या अनेक शाप तिथं उद्भवली होती. Okay, what is a curse? काय शाप काय आहे प्रियांनो? First of all, the curse is the consequences. शाप म्हणजे परिणाम. Consequences or outcoming. म्हणजे त्याचा जो परिणाम आहे Or effects. आणि त्याचे जे काही इफेक्ट्स Of आहेत the परिणाम. action. कृती केल्यानंतर त्याचा जो आउटपुट बाहेर येतो. Of our sin. आपल्या पापामुळे त्याचा जो परिणाम बाहेर येतो. Yes, not only sin but many types are also there for the curses. The reason of the फक्त पापच curses. नाही तर प्रियांना त्याच्या अनेक पुष्कळ कारण आहेत ज्यामुळे शाप आपल्या जीवनामध्ये येतात. Okay, sin is the
sin, the wages of sin is called death. हो प्रियानो, पापाचं वेतन हे मरण आहे And death is the consequences or the effects of the sin. आणि मृत्यू म्हणजे पापाचा परिणाम आहे. The same thing, when you sin, you will have the side effects, that is a curse. हो त्याचा दुसरा अर्थ असा आहे की प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही पाप करता त्या पापाचे शाप तुमच्या जीवनामध्ये येतात. See, I have already told you before, the curses, the sin can be a carelessness about the glory or the acknowledging the God. मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे, पाप म्हणजे आपल्या जीवनातला निष्काळजीपणा जो आपण देवाच्या बाबतीत करतो. Yes, it can be disobedience. ते बिनआज्ञाधारकपणा असेल Or action that is unpleasing to God. किंवा ते देवाला असंतुष्ट करण्याची कृती असेल. But now the curses, yes, in this situation today, the curses are flowing like a wave. परंतु आता आपल्या जीवनामधून ते एक शाप आपल्या जीवनातून एक वेव सारखे, हवेच्या तरंगासारखे आपल्या जीवनामधून उडत आहेत. Yes, because the reason is the blood flowing in us, the Adam's blood, which he sinned in the Eden garden. हो, त्याचं कारण आहे की आदामाचं ते रक्त जे एदेन गार्डन मधून आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे. Yes, but yes, I have before told you that Christ Jesus is the way of redemption and reconciliation. हो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे आपल्या सुटकेसाठी आहे, आपल्या समिटीकरणासाठी आहे. But we need to understand to take the blood in our body. पण आता आपल्याला गरज आहे की त्याचं रक्त आपल्या शरीरामध्ये घेण्याची. Means म्हणजे to apply the blessings on us. म्हणजे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये लागू करण्याची. Okay, we invite curses. हो, आपण शापांना आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करतो Through many things. पुष्कळ कारणांनी. That can be action. ते कदाचित आपल्या कृत्याद्वारे, The word, आपल्या शब्दाद्वारे, which has the power of life and death. ज्या शब्दांमध्ये आपल्या शब्दांमध्ये मृत्यू आणि जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. And to generation. हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. Hallelujah. Hallelujah. But Leviticus 17:11 says, परंतु लेवीय 17 no, don't need to remove, because we have already read in back episode कारण आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे that the Lord has given a law to sacrifice the blood as a atonement. कारण देवाने आपल्याला रक्ताचा करार दिलेला आहे. पश्चाताप. Atonement पश्चातापासाठी is पश्चाताप. रक्ताचं त्यांनी एक चिन्ह दिलेलं आहे. So that we can do atonement. Means पश्चाताप. पश्चाताप. Yes. Hallelujah. 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 Last time we said that it was give and take policy. You give blood and you give me forgiveness. कारण आपण मागं पाहिलं की गिव आणि घ्या आणि त्याची ती पॉलिसी आहे की तुम्ही मला रक्त द्या आणि आशीर्वाद घ्या. Yes, forgiveness. जुन्या करारातील आपण गोष्ट पाहतो की जुन्या करारामध्ये रक्त दिल्यानंतर ते शाप आणि पाप निघून जात असे आणि आशीर्वाद मिळत असे. But Lord Jesus Christ, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने His blood त्याच्या रक्ताने redeems us. आपल्याला मोकळं केलेलं We आहे. can read Ephesians 1:7 आपण इफिसकरस पत्र याचा पहिला that अध्याय we have got forgiveness through the blood of Jesus. We have already seen in the first episode. आपण पहिल्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे इफिसकरस पत्र पहिला अध्याय 7 वचन. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्याच्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्याला अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. Okay? Yes. We have got forgiveness through the blood of Christ. होय, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने क्षमा मिळालेली आहे. But now is the thing that still we are not परंतु sitting in His blessings. अजून आपण त्याच्या आशीर्वादामध्ये कृपेमध्ये बसलेलो दिसत नाही आहोत. Or we are not experiencing the amazing dunamis power. परंतु आपण अजून त्याच्या सुपर नॅचरल
दैवी शक्तीला आपण आशीर्वादाला सामर्थ्याला अनुभवत नाहीत अजून. Hallelujah. हालेलुया. Now, the curses is now that we are opening the door for the devil through sin. कारण पापाद्वारे शाप आपल्या जीवनामध्ये सैतानासाठी द्वार उघडत आहे. But we can see in Galatians 3:13. परंतु आपण कलसीकराचं पत्र याच्या 3ऱ्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये पाहणार आहोत. And in we can see in कलसे 3:13. 3:13. Yes. एकामेकाचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गारणे असल्यास नाही. आपसात क्षमा करा. 3:13. 3:13. Whoever has hung on the tree is a curse. Galatians 3:13. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. Yes, the words say that whoever is hung on the tree is a curse. कारण असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. And let me tell you, our Lord Jesus Christ is also hung on the cross. आणि मला सांगू द्या प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती टांगण्यात आलेला आहे. Yes, he took your curse and my curse with sin and every bad things with him on the cross. त्यांनी आपलं सर्व माझं आणि तुमचं सर्वांचं पाप आणि शाप त्याच्यावरती त्या वधस्तंभावरती वाहिले आहेत. Yes, we see sin, wages of sin is death. हो, आपण पाहतो की पापाचं वेतन हे मरण आहे. Sin, death is not of physical body. फक्त मृत्यू हा फक्त आपल्या शारीरिक नव्हे, It is also an eternal life. आणि सार्वकालिक जीवनाचा सुद्धा तो मृत्यू पापामुळे आपल्याला Yes, येतो. I want to share you the good news today. मला आज तुम्हाला एक चांगली गोष्ट सुवार्ता सांगू द्या प्रियांनो. Firstly, God is good. पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वर चांगला आहे And He delivers good things. आणि तो आपल्यासाठी चांगल्या गोष्टी That करतो. is blessings. त्या म्हणजे आपले आशीर्वाद. But परंतु on the other hand, पण दुसऱ्या हाताने we have a devil परंतु आपल्या दुसऱ्या हातामध्ये सैतानाचं who is कार्य, bad, जे घाण आहे, जे वाईट who आहे, is really a devil, खरंच तो सैतान आहे. a bad person which produce bad things. कारण दुष्ट मनुष्य आपल्या जीवनातून दुष्ट गोष्टी That is a curse. ज्या आपल्या शाप आहेत. But yes, the good thing is that the Lord Jesus Christ had already paid on the cross. पण चांगली गोष्ट ही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने ऑलरेडी आपली खंडणी त्या वधस्तंभावरती भरलेली And आहे. He says, आणि तो म्हणतो Isaiah 10:27, यशया 10:7, that anointing shall break the bondages. अभिषेक जीवनामधील सर्व बॉन्डेजेस बंधन तोडून टाकतो. And the blood of Christ is the anointing that is poured on us. आणि प्रभू श्री ख्रिस्ताचा रक्त हा तो आपला अभिषेक आहे जो आपल्यावरती त्याने वाहिलेला आहे. The thing is that you should understand आपल्याला ही गोष्ट फक्त समजून घ्यायची प्रियांनो, and take it on ourselves. आणि ते आपल्याला स्वतःसाठी घ्यायचंय. To take heed and take the blood of Christ. आपल्याला त्याला घ्यायचंय, त्याचं रक्त आपल्याला घ्यायचंय प्रियांनो. Take heed. स्वतःहून घ्यायचं आहे. स्वतःहून घ्यायचं आहे. To take the blood of Christ. जे प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त Who can set free from all the curses. जे आपल्याला सर्व पापापासून शापापासून मुक्त करतं असं रक्त. Yes. Read Isaiah 10:27. आपण वाचूया यशया 10:27. त्या समय असं होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जीव निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. Yes.
The anointing shall break the bondages. Anointing shall break the bondages. Yes, the anointing shall break the bondages. It's 10:27. It shall from your body. Yes, hallelujah. Hallelujah. And his yoke from your neck. It's 10:27. तुझ्या मानेवरनं त्याचा भार काढला जाईल. Anointing shall break the And bondages. your- त्याचा अभिषेक तुमच्या जीवनातील सर्व बंधनं तोडेल. तुमचा तुमच्या जे जीवनावरती पापाचं सापाचं जे काय ओझा आहे, जो काही जू आहे तो तुमच्या मानेवरनं काढून घेतला जाईल. Hallelujah. Hallelujah. It's a good news that every bad things is on the cross. Already done. ही तुमच्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे, चांगली गोष्ट, चांगली वार्ता आहे की सर्व तुमच्या जीवनातील वाईट गोष्टी त्या वधस्तंभावरती ऑलरेडी भरून टाकण्यात आलेल्या, खंडणी बनण्यात आली. Hebrews 10, 11, 12 and 14 we can see. इब्री 10, 11, 12 and 13 till 14. इब्री 10, 11, 12 आपण वाचूया प्रियांनो. 14 पर्यंत इब्री 10, 11, 12. Thank you, Lord Jesus. Thank you, Lord Jesus. 10, 11, 12. 10, 11, 12. 11 says, 11 बोलतं, and every priest stand ministering daily and offering repeatedly the same sacrifice which can never take away sin. प्रत्येक याजक प्रति दिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर कराव्याला कदापि समर्थ नाही तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. Yes, in the Old Testament, the Lord say, I am fed up with your sacrifice. कारण जुन्या काळामध्ये प्रभू बोलत आहे की तुमच्या यज्ञांना मला वीट आलेला आहे. Because you are giving sacrifice and doing the same thing again. तुम्ही सॅक्रिफाईस, तुम्ही यज्ञ करत आहात, तुम्ही बलिदान करत आहात आणि परत तेच पाप करत आहात. As I turn back, I sin. आणि जसं मी तिथून वळालो, मागे वळालो, मी परत पाप करत आहे. What is the use of giving the wage or a atonement? त्या पश्चातापाचं प्रायश्चित जे तुम्ही करत आहात त्या प्रायश्चिताचा फायदा काय आहे? Yes, God says it's no value. देव बनत आहे की त्याचा काहीही अर्थ नाही, त्याला काही किंमत नाहीये. And 12th verse we can read, but this man in Jesus Christ. We can read 12th verse in the same chapter. परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अपूर्ण हा देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. Yes, one and only one sacrifice was enough for the Lord. देवासाठी ते प्रभू येशू ख्रिस्ताचं एकच खूप महत्वाचं आहे. Yes, that was enough. ते पुरेसं आहे. That was enough. ते पुरेसं आहे प्रियानो. That is Lord Jesus Christ's blood. ते म्हणजे केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त. And God is going to be happy for it. आणि देव त्याच्याविषयी संतुष्ट आहे. Yes, 14th verse directly. आपण 14 वर्ष वाचूया प्रियांनो. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळाचे पूर्ण केलेले आहे. Yes, by only one offering, He has perfected us forever. होय प्रियांनो, त्यांनी एकाच त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, त्या अर्पणाने सर्व काळासाठी ते पूर्ण केलेलं आहे. What? He sanctified you, me and you. त्याने आपल्याला शुद्ध केलेलं आहे प्रियांनो. From all the bondages, सर्व बंधनातून, from the curses, सर्व शापातून, from the devil's hand, ते सैतानाच्या हातातून, stronghold of the devil. सर्व त्याच्या दुष्टाईच्या ताकदीपासून All things are being broken. सर्व गोष्टी मोडून You टाकल्या. have been sanctified through the blood of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्ही शुद्ध करण्यात आले. And you are set free forever. तुम्ही आता सर्व काळासाठी मुक्त झालेले आहात. Because one offering it was enough for कारण everything. देवाचं ते एकच अर्पण सर्व गोष्टीसाठी पुरेसं आहे. But the reason is firstly we will see Matthew's 12:43 to 45 verse. परंतु आपण मत्त्याचा 12वा अध्याय याचा 43 to 45 verse, 12th chapter, Matthew's. Here we can see what happens. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला
म्हणजे तो विसावा शोधित निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यास परत जाईल. आणि तिथे गेल्यावर तो त्यास रिकामे असलेले, झाडलेले, सुशोभित केलेले असे आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तिथे राहतात. मग त्या माणसाची शेवटची दशा ही पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचीही होईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. See, in this para, ह्या दाखल्यामध्ये we can see the Lord Jesus Christ says, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बोलत आहे. now I have cleansed you. प्रभू येशू ख्रिस्त बोलत मी तुम्हाला शुद्ध केलेलं आहे. When you come to me, जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता, when you say जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता आणि बोलता and confess, आणि कबूल करता, Jesus Christ is my Lord. प्रभू येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे. He has shed his blood on the cross. त्यांनी माझ्यासाठी वधस्तंभावरती रक्त He सांडले. died for me. तो माझ्यासाठी He मरण पावला. raised for me. परत पुन्हा उठला. He is living for me. तो माझ्यामध्ये जगत आहे Even I don't live in him. आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये जगत आहे. But now the word say परंतु आता वचन बोलत आहे, that Lord Jesus Christ has cleansed you. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला शुद्ध केलेलं आहे. But still you sin. परंतु तुम्ही परत पाप करतात. You don't fill with the blood of Christ. You do not be filled or acknowledge the blood of Christ. पण तुम्हाला ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं महत्व कळत नाहीये. The clean place, शुद्ध जागा, the devil runs. त्या रक्ताने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने सैतान पळून जातोय. Sanitary place through the blood of Jesus. जी जागा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालेली The आहे, devil runs. जशी शुद्ध झाले तसं सैतान पळाला He आहे. vacants the place. त्यांनी ती जागा मोकळी केलेली आहे. This vacant place is your body, soul and mind. ती मोकळी जागा म्हणजे तुमचं शरीर आणि तुमचं मन. Soul, mind and body. तुमचा आत्मा, जीव, शरीर आहे प्रियांनो. But once you are careless, पण ज्या वेळेस तुम्ही निष्काळजी होता, when you go away from the Christ, तुम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर जाता, when you say yes, all is done, जेव्हा तुम्ही बोलता की सर्व काही झालं आहे and you sit lazy, आणि तुम्ही आळशी बनता प्रभू येशू then ख्रिस्ताबाबतीत, the devil which has run out, जो ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या राज्याविषयी आळशी बनता आणि प्रभूपासून दूर जाता, जो सैतान तुमच्या मधून तुमचा आत्मा, जीव, शरीर सोडून निघून गेलेला आहे, that comes again. परंतु परत तुमच्याकडे येतो. Why you know? तुम्हाला माहिती का? He comes like a thief. कारण तो चोर येतो चोरी करण्यासाठी. Like a thief. तो चोरासारखा And see the places. Yes, it's clean. आणि तो पाहतो की आता ते मन, आत्मा, जीव, शरीर शुद्ध झालेलं आहे. The place is clean. तो आत्मा, जीव शुद्ध, शरीर शुद्ध झालेला But आहे. it's still vacant. पण तो अजूनही खाली आहे प्रियानो. And he runs to his friend. आणि तो परत त्याच्या मित्रांकडे जातो. And brings 7, 8, hundreds with him आणि again. परत असे शुद्ध आत्मे, 7 शुद्ध आत्मे, 100, 80, 1000 असे आत्मे तो परत घेऊन येतो. Which is like a curse in your system. जे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या सिस्टम मध्ये शाप बनून येतात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The way of the devil is very bad. जो देवा सैतानाचा जो मार्ग आहे तो सर्वात घाण आहे. We can see in Deuteronomy. आपण अनुवादामध्ये पाहूया प्रियांनो. I think 27. 27 अध्याय. Oh, धन्यवाद. Jesus, thank you. Oh, hallelujah, hallelujah. The word says that the curse
do not allow you to sit in peace. देवाचं वचन सांगतं की शाप तुम्हाला शांतीमध्ये जगून देत नाही. The curse don't allow you. It's 28-29. हो, अनुवाद 28-29 मध्ये पहा प्रियांनो. Did you get it? आंधळा जसा अंधारात चाचपडतो तसा तू भर दुपारी चाचपडत फिरशील. Yes, he makes you blind to see the light of the Lord. तू आंधळा बनशील देवाचा प्रकाश पाहण्यासाठी. तुझं कोणतेही काम सफळ होणार नाही. तुझा एक सारखा छळ होईल. तुझी नागणूक होईल. Yes, the word say when you are in curse, you will be blind for all good things. And the second thing is you will whatever you should do never prosper. तू जे काही करशील त्यामध्ये तू सफल होणार नाही. देवाचं वचन सांगत आहे. You will turn against the Lord. ज्यावेळेस तू देवाकडे वळशील, You turn against the Lord. तू जेव्हा परत देवाकडे वळशील, You turn against Lord. देवाकडे परत जेव्हा वळशील, आज देवाच्या विरुद्ध ज्या वेळेस तू होशील अगेन्स्ट, Then the curse will surely come. निश्चित तुझ्यावरती देवाचे शाप येते. And the Lord will strike you. आणि देव तुला त्याची शिक्षा देईल. It's not about God. हे फक्त देवाविषयी नव्हे, It is about the devil which is controlling your soul. हे फक्त देवाविषयी नव्हे तर ते सैतानही तुमच्यावरती नियंत्रण करतो. I can see you in Romans 1st chapter. आपण रोमकरास पत्राचा पहिला अध्याय बघूया. What happens we can see in Romans 1st chapter 17th verse maybe. 1:17 मध्ये आपण काय बघतो, नीतिमान विश्वासाने जगेल. नाही, down 20 maybe. 21 कारण सृष्टीच्या निर्मातीपासून It's 21-22. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. Yes, he will blind you. Why? सैतान तुम्हाला आंधळ करतो. Because you did not glorify when the Lord make you clean. कारण तुम्ही जेव्हा शुद्ध झाले त्यावेळेस तुम्ही देवाचा गौरव केलेला नाही. Not did your thoughts became again the same as were before. Your thoughts became the same as before. तुमचे विचार पहिल्यासारखे नाहीयेत ते. We can read 22, 23, again 24. आपण 21, 22, 23 पुन्हा वाचूया. 25 पर्यंत. 21 देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद, पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. Yes. असे की त्याच्या See why देहाची I told you that God also give you to the devil. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या विरोधात जाता त्यावेळेस देव सुद्धा तुम्हाला सैतानाच्या हातामध्ये, त्या वासनेमध्ये, दुष्टतेच्या वासनेमध्ये सोडून देतो प्रिया. Because he cleansed you. कारण त्याने तुम्हाला अगोदर शुद्ध केले होते. He cleansed you before with his blood. त्याने त्याच्या प्रिय पुत्राच्या रक्ताने शुद्ध केलं होतं The प्रिया. blood of Jesus Christ has the power to clean you from every bad things. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे जे तुम्हाला सर्व दुष्टापासून, सर्व वाईटापासून, सर्व पाप शापापासून शुद्ध करण्याचे. But if you are not awake or you are careless about it, तुम्ही जर जागे झाले नाही प्रियांनो किंवा निष्काळजी असताल त्याच्या महात्म्याविषयी, then the curse will surely attack you. मग निश्चित प्रियांनो ते शाप आता आपण जे वाचलेले आहोत
ते सर्व शाप तुमच्या जीवनावरती हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. Then you will say, I pray, still I don't get blessings. मग कदाचित तुम्ही असं म्हणताल की मी प्रार्थना करते पण मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही. I struggle, I toil myself. I toil. मैं मेहनत करता हूँ. मी खूप पुष्कळ मेहनत करत I आहे. toil myself, but I don't have any good result. परंतु मला माझ्या प्रार्थनेचं किंवा माझं जे काही मी प्रभूमध्ये करत त्याचा मला काही रिझल्ट मला भेटत नाहीये. Yes, in physical world also. हे बरोबर आहे. आपल्या जगामध्ये सुद्धा You don't prosper. तुम्ही प्रॉस्पर समृद्ध होऊ शकत नाहीये. You are harassed तुम्ही or dishonor. तुम्ही तिथे अपमानजनक तुम्ही राहता. You are oppressed. तुम्ही तिथं नाकारले जाता. Yes, you are said no to you. कारण ते तुम्हाला नाही म्हणत, कारण तुम्ही नाही त्या प्रभूच्या गौरवाला नाही म्हटलेले आहात. Yes, the Lord is there for you and me. हो, देव तिथं तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे. To set you free from all the curses. सर्व पापापासून शापापासून सोडवण्यासाठी परमेश्वर तिथं आहे प्रियांनो. Yes, maybe we have sinned. मग हो, कदाचित आपण पाप केलेलं असेल. But the Lord is the blood of Christ परंतु प्रभू श्री ख्रिस्ताचे is the रक्त, way of redemption. कारण प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त हे एक तो मार्ग आहे आपल्या सुटकेचा. And he said, the blood of Christ purifies you, sanctifies you, कारण प्रभू Make श्री you holy. ख्रिस्ताचे रक्त तुम्हाला शुद्ध करते, पवित्र करते प्रियांनो. and allows you, make you confident to enter his holy place. आणि देवाच्या परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्याचं धैर्य ते तुम्हाला देते. But परंतु the sad thing is that वाईट गोष्ट ही अशी आहे की we are careless. आपण निष्काळजी आहोत त्या रक्ताच्या And we see the सामर्थ्याबद्दल. curses attacking us आणि after and after. आपण पाहत आहोत की आपल्या त्या जीवनामध्ये कर शाप आपल्यावरती हल्ला करत आहेत. Okay, 1 Peter 5:8 and 9 says, 1 पेत्र 5:8-9 बोलतं. I like to read 8 to us and 9 to us. 5वा अध्याय 8 आणि 9 वचन. It says, be sober, be vigilant, because your adversary, the devil, is walking like a 1 roaring पेत्र lion. 5वा अध्याय 8 वचन. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैताना गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे शोधत आहे. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. It says, be sober, तो म्हणतो की सावध असा, be vigilant in prayer, जागृत असा प्रार्थनेमध्ये, because the devil is like a roaring lion. कारण गरजणाऱ्या सिंहासारखा तो भटकत आहे, तो शोधत He आहे. will devour on you. तो तुमच्यावरती अटॅक करण्यासाठी, हल्ला करण्यासाठी. परंतु प्रभू येशू Resist him. प्रभू म्हणतो की त्याच्या विरुद्ध उभे राहा. Resist him. त्याच्या विरुद्ध तुम्ही By the विश्वासात blood दृढ of व्हा. Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या By the रक्ताद्वारे, blood of Jesus प्रभू येशू Christ. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही विश्वासाने दृढ व्हा. Yes, by faith in blood, by taking the blood of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त घेऊन तुम्ही विश्वासामध्ये दृढ व्हा. Resist him. त्याच्या विरुद्ध उभे राहा. Don't be lazy about it or careless about it. निष्काळजी किंवा आळशी बनू नका. But be sober and vigilant. त्या रक्ताद्वारे तुम्ही सावध असा, Vigilant about जागृत it. असा, Yes, be vigilant. जागृत असा प्रियांनो. Yes, be vigilant here. जागृत असा प्रियांनो. Yes, resist him. त्याच्या विरुद्धात. Why to be vigilant? का बरं आपण त्याच्या विरुद्धामध्ये उभं राहायचं आहे? Vigilant and sober. का आपल्याला सावध आणि जागृत राहायचंय? To resist him. त्याला विरुद्ध To करण्यासाठी. resist with the power of the blood of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने विश्वासात दृढ होऊन त्याच्या विरुद्धात उभं राहायचं आहे. Because Ephesians, we can see in 6th chapter 10th verse, आपण that एफेस 6:10 मध्ये पाहत आहोत. our fight आपलं or युद्ध, our war आपलं is युद्ध not with the flesh and the blood, ते रक्त मांसाबरोबर आपलं रक्त युद्ध नव्हे, but our war परंतु आपलं युद्ध हे is with the
king of the darkness. अंधकाराचा तो राजा जो आहे त्याच्या विरुद्ध आपलं जे आहे आकाशातील अंधकार शक्ती विरुद्ध आपलं युद्ध आहे प्रियांनो. So be sober and vigilant. म्हणून जागृत आणि सावध असा. Yes, be vigilant. जागृत असा. Yes, because the war is not easy. कारण युद्ध हे सोपं नाहीये. If we do not take the blood of Christ in us, कारण आपण प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त जर आपल्यामध्ये घेतलं नाही, we cannot win the war. आपण ते युद्ध जिंकू शकत नाही. Or we cannot rather stand in the war. किंवा आपण त्या युद्धामध्ये उभेच राहू शकत नाही. So the word say, be sober and vigilant. म्हणून तर प्रियानो देवाचं वचन सांगत सावध आणि जागृत असा. Resist him. त्याच्या विरुद्धामध्ये विश्वासात दृढ होऊन उभे राहा. Because we are taking the blood of Christ in us. कारण आपण आपल्या त्याच्या रक्ताच्या आवरणाखाली येत आहोत. The blood of Christ can redeem us from all प्रभू the श्री ख्रिस्ताचं bondages. रक्त आपल्याला सर्व बंधनातून मुक्त करते प्रियानो. The one sacrifice has made perfect forever. तो एकच परमेश्वराचं रक्त आपल्यासाठी परिपूर्ण आहे. Yes, only one sacrifice and one blood. कारण ते एकच रक्त जे प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आपल्यासाठी एकच ते अर्पण ते पूर्ण ते अर्पण देवाने त्या वधस्तंभावरती दिलेलं आहे. Which has the cleansing power. ज्याच्यामध्ये शुद्ध करण्याची ताकद आहे. Yes, the cleansing power. जे रक्त शुद्ध करण्याची ताकद आहे. And redeem from the curses. सर्व शक्तीतून संबंधातून शापातून मोकळं करण्याची Now ताकद आहे. so when you take the blood of Jesus, पण ज्या वेळेस तुम्ही प्रभू श्री ख्रिस्ताचे रक्त घेता, there will be no dishonor. मग तिथे तुमचा अनादर नाही. There will be no disgrace. तिथं तुम्हाला डिस्करेज भीती नाहीये. There will be no poverty. तिथं तुम्हाला गरिबी नाहीये. Where the blood of Christ Jesus comes, जिथं प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त येतं the प्रियानो, curse is washed out. सर्व शाप धुतले जातात. And no more problems in your life. आणि यापुढे तुमच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम अडचणी नसतील. The curse can bring the illness also. कारण तुम्हाला माहितीये का प्रियानो, शाप आपल्या जीवनात आजार पण घेऊन येतो. But the blood of Christ, परंतु प्रभू श्री ख्रिस्ताचं which has रक्त already redeemed you, ज्याने तुम्हाला ऑलरेडी मोकळं केलेलं आहे, is there in you and me. जे तुमच्यात आणि माझ्यामध्ये आहे. So be sober and vigilant म्हणून सावध आणि जागृत असा प्रियांनो, and resist him. आणि त्याच्या विरुद्धामध्ये In विश्वासामध्ये faith. दौड उभे राहा. The word says steady in faith. देवाचं वचन सांगतं की विश्वासामध्ये खंबीर व्हा. Yes, hallelujah. 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 We can really, the Lord is so great that the blood of Christ has the power. खरंच परमेश्वर खूप मान आहे की त्याच्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्तात एक सामर्थ्य आहे. We can read 1 Thessalonians 5:23. आपण वाचूया 1 थेसलोनी 5:23. 5:23. वाचा कोणीतरी 5. It says, sacrifice, ते बोलत आहे sanctify की soul, mind शांतीचा and body. देव तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू श्री ख्रिस्त याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा जीव व शरीर निर्दोष अशी संपूर्णपणे असावे. Hallelujah. Hallelujah. He has the ability to clean your mind, body and soul. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की तुमचा आत्मा जीव शरीर शुद्ध करण्याचं. There is no problem of the curses ever come to you. तिथे काही अडचण नाहीये की जे तुमच्या जीवनामध्ये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. We can Hallelujah. read in Revelation, maybe it is the last word, in 12th chapter, 11th verse. आपण प्रकटीकरणाच्या 12व्या अध्यायाचं शेवटचं वचन वाचूया प्रियांनो. It's 12:11. 10-11. See, the blood of Christ. कारण त्यांनी कोकराच्या रक्तामुळे आणि साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्याच्यावर मरणाची पाळी आली तरी त्याने आपल्या जीवावर प्रीती केली नाही. 10th verse, 10th, 11th verse.
Then I heard a loud voice saying in heaven, now salvation, strength, and the kingdom of God and the power of Christ have come. For the accuser of our brethren, who accused them before our God day and night, has been casted down. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण व त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकारी प्रकट झाले आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्र दिवस त्याच्यावर दोष आरोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकराच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आहे. Hallelujah! Hallelujah! We are the accuser. The devil is the accuser. तो दोषारोप करणारा आहे सैतान. The devil brings, the sin comes, the devil comes. पाप आलं म्हणजे सैतान आला प्रियांनो. And the devil comes, curses comes. आणि जर सैतान आला तर शाप पण आले. But the Lord say, now salvation and strength is from the Lord. कारण इथं वचन सांगता आहे की तारण आणि सामर्थ्य एक देवापासून आहे. And the accuser is casted down. आणि जो दोष देणाऱ्याला खाली टाकण्यात आलेला आहे. Hallelujah! 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 And through the blood of Lamb त्या कोकराच्या रक्ताने and the testimony that you are the people of Christ, you are the believer of Christ. साक्षीच्या वचनाने, तुमच्या साक्षीच्या वचनाने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीने, and the blood of Lamb, that is Jesus Christ, जो प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा कोकरा आहे त्याच्या रक्ताने we have overcome all the curses from now and forevermore. आपण सर्व काळासाठी त्या शापाच्या पापाच्या सर्व शापावरती आपण विजय मिळवला. Hallelujah! 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 Yes, Hallelujah. the Lamb has, the blood of Christ has redeemed us, reconciled us, and set us free from all the curses. कोकराच्या रक्ताने आपल्याला पापापासून शापापासून सुटका केलेली आहे. देवाबरोबर समेट घडवून आणलेला आहे. Yes, now we are there to enjoy His blessings. होय, आता आपण त्याच्या आनंद आशीर्वादाचा आनंद घेऊया. We should take His blood on us. आपण त्याच्या रक्ताच्या आवरणाखाली येऊया प्रियानो. We should now we can say that the blood flows in the Jesus Christ blood flow to आता आपण us. असं बोलूया की प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आपल्या रक्तामधून वाहत आहे. We can say the bone marrow of Jesus Christ is transferred in us. प्रभू श्री ख्रिस्ताचा डीएनए आपल्यामध्ये ट्रान्सफर झालेला आहे. The bone marrow which create the cell of the blood is transferred in us. बोन मॅरो डीएनए आपला रक्ताच्या पेशी तयार करतं. And the blood that flows is the blood of Jesus Christ. जे रक्त प्रभू श्री ख्रिस्ताचं आपल्यामध्ये वाहत आहे. The Lord is there in us. देव आपल्यामध्ये आहे. That Jesus Christ, प्रभू श्री ख्रिस्त, the bone marrow is transferred in us. प्रभू श्री ख्रिस्ताने त्याचा बोन मॅरो आपल्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे. This is an example which I say. जे मी तुम्हाला सांगत एक उदाहरण आहे. The bone marrow is transferred in us. तो प्रभू श्री ख्रिस्ताचा बोन मॅरो जो देवाने बनवला तो आपल्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आला आहे. And the bone marrow of Jesus Christ, प्रभू श्री ख्रिस्ताचा जो बोन मॅरो आहे, which have the quality जे ज्याच्यामध्ये ती गुणवत्ता आहे, of redemption, सुटकेची गुणवत्ता, the forgiveness of sin, क्षमेची पापापासून the क्षमा, cleanliness, शुद्धता, the sanctification, पवित्रीकरण, make us righteous, जे आपल्याला धार्मिक करतं, and make us holy, जे शुद्ध पवित्र करतं, has come in us. जे आपल्यामध्ये येतं त्याच्या रक्ताच्या त्या गुणवत्तेद्वारे. And no longer our blood, आपल्याला आपल्या रक्ताची आता, but Christ Jesus blood flow in us. बरं, आता आपल्यामध्ये आपलं रक्त वाहत नाही तर प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आपल्यामध्ये वाहत. Yes, because the blood of Christ has the power to set free from all curses. होय, कारण प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आपल्याला शुद्ध करण्यासाठी शक्तिमान आहे. And the word say the anointing कारण वचन सांगता अभिषेक has set you free. अभिषेकाने तुम्हाला मुक्त केलेला आहे. And yes, the blood of Christ Jesus, प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त
has made you capable तुम्हाला त्याने पात्र केलेलं आहे to be what we say, capable of being blessed, आपल्याला आशीर्वाद होण्यासाठी त्याने पात्र केलेलं आहे and no curses to come near you. आणि कोणत्याही प्रकारचा शाप आता तुमच्या जवळ येणार The नाही. curse is not allowed near you now. आता प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त तुमच्यामध्ये असल्या कारणाने कोणताही शाप तुमच्या जवळ येऊ शकत नाहीये. Every accuser कारण दोष देणारा प्रत्येक तो is casted down त्याला खाली फेकण्यात from आलेला आहे. your and my life. तुमच्या जीवनातून त्याला काढून टाकण्यात आलेला आहे. So just one thing is be sober and vigilant. म्हणून जागृत आणि सावध असा प्रियानो Resist him. त्याच्या विरुद्धामध्ये उभे राहा. As per Ephesians 6:13 onwards, we can say, build an armor of Lord. इफिसकरस पत्र 6 अध्याय 13 वचनाप्रमाणे आपण देवाचे शस्त्र सामुग्री धारण करूया. Yes, because it say in Ephesians 6:18 that we should not be unaware of the devil. इफिस 6:18 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सैतानाविषयी निष्काळजी असू नये. But yes, to be vigilant and sober. परंतु आपण त्याच्याविषयी आपण जागृत आणि सावध असावे. Be steadfast in faith and resist him. आपण विश्वासामध्ये उभं राहून त्याच्या विरुद्धामध्ये उभं राहावं. Because the blood of Christ Jesus, कारण प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त which is flowing in you, जे आपल्यामध्ये वाहत आहे has given the authority ज्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे to resist. त्याच्या विरुद्धात उभं राहण्यासाठी. Because the believer, every believer प्रत्येक विश्वासणारा has the power प्रत्येक विश्वासामध्ये to सामर्थ्य आहे resist, त्याच्या सैतानाविरुद्ध to उभं राहण्याचं, demolish, त्याला मोडून टाकण्याचं, to cast out त्याला काढून every टाकण्याचं, strongholds of the devil. सैतानाचे सर्व गड तोडण्याचं. So I say, म्हणून मी बोलत the आहे blood of Jesus Christ प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त redeems from all curses. प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापापासून मुक्त करते, Yes, शापापासून thank मुक्त you, Lord. करते. Thank you, Thank you, Lord. Jesus. Yes, Lord Father. Thank you, Lord. Hallelujah. Raja Viraj. Parmeshwar. Hallelujah. Rati Namaste Devi. Sikanda Bashan Gori Bisike Devi. Yes, Lord Father. Raja Viraj. Thank you, Lord. Yes, yes, you have come. You have set us free from all the curses. Yes. जय मिळेल जय मिळेल येशू रक्त जय जय मिळेल जय मिळेल येशू रक्त जय जय मिळेल जय मिळेल येशू रक्त जय येशू रक्त या माझे शक्ती हो परम शक्ती हो येशूच्या रक्ताने आलाबासिले शक्ती हो परम शक्ती हो येशूच्या बोलवार रक्ताने. There is power, power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, power, wonder working power in the precious blood of the Lamb. Thank you, Lord Jesus. Riyama Santara Rajandra Bayana Mashekerele Baba. Riyala Rama Shekele Bere I pray in the mighty name of Jesus. Every curses, every bondages of the devil, I cast it out from the soul, mind and body. Every part of their lives in the name of Jesus. Yes, whoever listening online, yes, in their lives, our soul, mind and body is cleansed by the blood of Jesus. By the blood of Jesus, I cast out every stronghold, every curse, सर्व गड सर्व शाप पाडून टाकत आहे. every curses in your life, in your family. तुमच्या जीवनातील तुमच्या कुटुंबातील सर्व ते शाप मी आधी येशूच्या रक्ताने मोडून काढत आहे. Yes, in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. Thank you, Lord. Thank you, Lord. Isaiah 54 say, 17. येशया
57. 57-14 बोलत आहे. Sorry, 54-17. 54-57 बोलत आहे. No weapon that is formed against me will prosper. तुझ्यासाठी घडवलेलं कोणतंही हत्यार तुझ्यावरती चालवलं The जाणार नाहीये. word that is spoken against you, जेव्हा तुझ्या विरुद्धामध्ये बोललेलं कोणतेही शब्द that rise against you, जे तुझ्या विरुद्ध उभे राहणार नाहीये. will be judged by the Lord. तुला दोष देणाऱ्या जीवाचा तू न्याय करणार आहे. You shall condemn. तू त्यांचा न्याय करशील. This is the heritage of the servant of the Lord. हे देवाकडून मिळालेलं तुला बक्षीस आहे. And their righteousness is from the Lord. Says the Lord. तुझं धार्मिकता ही देवाकडनं आहे. Yes, your every curses, तुझे प्रत्येक ते शाप, every bondages, प्रत्येक ते ओझ, every stronghold of the devil, जे सैतानाचं प्रत्येक गड I cast it out मी येशूच्या नावाने काढून in टाकत the आहे. name of Jesus. येशूच्या नावाने काढून By टाकत the आहे. blood of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान रक्ताने Every open door, देव उघडलेला प्रत्येक दरवाजा, opened by the words, देवाच्या वचनाने उघडलेला दरवाजा, opened by the word of our mouth. जे देव मुखाद्वारे बोललेलं ते शब्दांद्वारे उघडलेला कर्ज, Every door, ते प्रत्येक शापाचा दरवाजा, every door of curses, शापाचा प्रत्येक तो दरवाजा माझ्या मुखाद्वारे उघडलेला, open through my actions. माझ्या कृतीद्वारे करण्यात आला प्रत्येक तो उघडलेला दरवाजा I seal it in the mighty name of Jesus. मी येशूच्या नावामध्ये त्याला सील करत आहे. By the blood of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने Every generation to generation curses, प्रत्येक पिढीतून आलेला प्रत्येक शाप I break it मी येशूच्या नावात मोडकळीत सांगत आहे. in the name of Jesus. येशूच्या नावाने मोडकळीत By सांगत the आहे. blood of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने No more open doors for आता the हे- devil. सैतानासाठी आता यापुढे कोणतंही दार उघडलं जाणार नाही. No more curses. कोणत्याही प्रकारचे शाप माझ्या Through the जीवनामध्ये, blood of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे कोणत्याही प्रकारचा शाप माझ्या जीवनामध्ये Because नसतो. he has anointed you with the blood of कारण Jesus. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मला शुद्ध केलेलं आहे. You have set free. ना आता तुम्ही मोकळे You आहात. have set free. आता तुम्ही मोकळे You have आहात. set free. तुम्ही आता मोकळे आहेत. You have set free. प्रत्येक शापातून सर्व पापातून तुम्ही मोकळे आहात. Yes, take authority in your hand. आता तुम्ही तुमचा अधिकार हातात घ्या. Be vigilant. आता सावध असा, जागृत And असा be in faith. आणि विश्वासामध्ये दृढ व्हा. And resist him. त्याच्या विरुद्ध उभे राहा. Through the blood of Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे प्रिया, Through the blood of Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे Only the way of freedom through curses. Only the way. फक्त एकच मार्ग जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे ज्या शापातून मुक्त होण्याचा. Hallelujah. 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 Now you are set free. ना आता तुम्ही मोकळे You झालेला are आहात. set free. आता तुम्ही मोकळे You are झालेला set आहात. free. प्रत्येक पापातून From all शापातून तुम्ही curses. मोकळे झालेला From आहात. all curses. प्रत्येक शापातून पापातून तुम्ही मोकळे झालेला From आहात. all curses of illness. सर्व आजारपणाच्या शापातून तुम्ही मोकळे झालेला आहात. Curses of poverty. गरिबीच्या शापातून तुम्ही मोकळे झालेला Curses आहात. of death. मृत्यूच्या शापातून तुम्ही मोकळे झालेले आहात. Curses of disgrace and dishonor. अकृपेबद्दल आणि अपमानातून तुम्ही मोकळे झालेले Now आहात. you are a blessed one. आता तुम्ही आशीर्वादित A आहात. blessed one. तुम्ही आता आशीर्वादित आहात. Who are set free to walk in the blessings. आता तुम्ही मोकळे झालेला आहात आशीर्वादामध्ये चालण्यासाठी, And to experience the salvation. देवाच्या तारणाचा अनुभव घेण्यासाठी, And the experience of his abundance. त्याच्या विपुलतेचा, Blessings. त्याच्या विपुल आशीर्वादाचा अनुभव घेण्यासाठी. Now in Christ Jesus. आता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, Through the blood of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, Yes, which has the power. ज्यामध्ये सामर्थ्य आहे. Take it today. आज ते घ्या. Take it today. आज ते सामर्थ्य घ्या प्रियानो. Set free.
आणि म्हणा की मोकळं हो. Set free through the blood of Jesus. बोला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मोकळं कर. I am free through the blood of मी Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध आणि मोकळा झालेलो I आहे. am set free from the blood of मी प्रभू Jesus. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध आणि मोकळा झालेलो आहे. No more curses. आता यापुढे अधिक शाप माझ्या जीवनात नाही. No more lack. कसल्याही प्रकारची कमतरता नाही. Only blessings and blessings. आता फक्त केवळ आशीर्वाद आणि आशीर्वाद माझ्या In the जीवनात आहे. mighty name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, Right, the blood of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ता रक्ताद्वारे. Yes, hallelujah. हालेलुया. Hallelujah. देवाची स्तुती हो. We have seen the blood of Jesus has the power to redemption. आपण पाहिला की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्धीकरणाचं ताकद आहे. We have seen the blood of Christ Jesus has the power of reconciliation. आपण पाहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ते सुटकेचं सांभाळ, सुटकेचं आणि समिटे करण्याचं ताकद आहे. Yes, now we see, even though now we were lacking in the blessings, we were not able to walk in His abundance. ज्यावेळेला आपण पाहिलं की आपल्याला ते आशीर्वादामध्ये आशीर्वादामध्ये आपण चाललो नाही, आपण त्या विपुलतेमध्ये चालू शकलो नाही. Even though redemption and reconciliation was there, जेव्हा त्या रक्तामध्ये सुटका आणि समिटीकरण असताना देखील आपण त्या विपुलतेचे आशीर्वाद चालत नव्हतो. but now it is possible through the blood of Jesus Christ. परंतु आता त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे ते शक्य झालेलं आहे. Because the blood of Jesus Christ set you free from all the curses. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आता तुम्हाला शुद्ध केलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. Take it as a prophetic word. हे संदेशात्मक भविष्यात्मक वचन घ्या. And the blood of Jesus Christ has set you free प्रभू येशू from all ख्रिस्ताच्या curses. रक्ताने तुम्हाला सर्व पापापासून मोकळं केलेलं आहे. He has the power त्यामध्ये सामर्थ्य आहे which is flowing in me. जे आज माझ्यामध्ये वाहत आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. In the name of Jesus. In the name of येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. Amen. आमेन. आमेन. Praise the Lord. री बाबा बशे के रे रा बाबा री काला रा बा रा बा रा बा रा.